सोनाळी रामकृष्ण गोशाळा. हां आम्ही इथे गीर गाई आणि देशी गाईंचं संगोपन करतो. आता हे इकडे मका लागवड केलेली आहे, त्यांचा चारा म्हणजे मका आणि कडबा. हे एक एक प्लॉट असं ह्याच्या वाईज केला, म्हणजे हा संपला की तो संपला की तो, म्हणजे कंटिन्युअस त्यांना चारा मिळणार. मग तो आता संपलेला प्लॉट आहे तिकडे लगेच पेरणी करणार. हां मग तो वाढणार, तोपर्यंत तो तिकडचा कापणार, हा कापणार. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये तुमचं रिसायकल होणार. आणि याच्यात सगळं आम्ही वर्षभर पुन्हा मिळणार. हां, गाईचं शेण आणि गोमूत्र सगळं याच्यामध्ये हे करतो. आणि आता हे गाईंचं सुकं गवत आहे इकडे, तो तिकडे एक स्टोअर पण केला आहे गाईंच्या गवताचा. हा आता सुका चारा आहे इकडे. हां त्याच्यामध्ये भाताचं गवत आहे आणि ऊसाचं हे तो सुका चारा आणि ओला चारा हां असं रोज त्यांना इकडे आम्ही हत्ती गवत लावलं आहे. हे हत्ती गवताचं प्लांटेशन चालू आहे इकडे असं. आणि हा तो सुका चारा ओला चारा त्यांना नेहमी देतो. तो म्हणजे सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त हवं हां आणि ओल्या चाऱ्याचं प्रमाण कमी हवं. आता इकडे त्यांचं गाईची गवत ही तुमची याचं नाव काय? वहिनी थोडं ताप बनवा ना. कडबाकुटी मशीन आहे, हां तिथे रोज आपण चारा हे करतो. हा सुका आणि ओला चारा मिक्स आहे तिथे. कितीला मशीन आहे ही? ही एक 25,000 पर्यंत मशीन आहे. सबसिडीवर मिळते? सबसिडीवर मिळते. सबसिडीला अप्लाय केलं आहे. हां हां हॅलो हॅलो स्टोअर केला आहे. हे इथे पाण्याचा त्यांचा पॉन्ड आहे. ही आमची घरची खिल्लार गाय आहे. हा तिचा झालेला पाडा. हे गीरचं आमच्याकडे तयार झालेलं वासरू. आणि हे त्यांचं पूर्ण कंपाऊंड मुक्त गोठा बनवला आहे. हां ही खिल्लार म्हणजे घरची म्हणजे मुळात खिल्लार मी आणली होती साताऱ्यावरून. हां तिचं हे पिल्लू आहे, म्हणजे हे हां, वासरू हां. आहे ते. ते आता शर्यतीला धावेल वाटतं. हां, प्रॉपर किल्ला. आता ही परत थोडीशी हिला हे केली आहे आम्ही. हे बघा, हे सगळं मुक्त गोठा आहे पूर्ण. इकडे सकाळच्या सगळ्या गायी सोडलेल्या असतात, हां ते बांधलेले आहेत. इकडे हे शेण आणि नॅचरली हे जे येतं ना धुतलेला गोठा, ते हां आम्ही 15 दिवसांनी हे बाजू वर काढतो. हम्म. हे वर काढलं की ते सुकतं आणि हां. ते आम्ही परत शेताला वापरतो. त्यामुळे इकडे आम्ही असं टँक वगैरे नाही बनवलं, नॅचरलीच ठेवलं. हां हे सगळं वर काढलं की सुकतं. ते बरोबर बरोबर. सुकलं की म्हणजे आम्ही परत झाडांना काढतो. हा पूर्ण एवढा 20 गुंठ्याचा प्लॉट त्यांना फिरायला, हे चारवलंय, बसायला हां बसतात. हे असं पूर्ण आहे व्यवस्थित. आणि आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे इकडे काजूची वगैरे बाग आहे. तुम्ही मुंबईवरून इथे येता किती दिवस करता? ही म्हणजे 10 दिवस इकडे असतो, मुंबईत 5 दिवस असतो. हां हां 5-6 दिवसात मुंबईची कामं संपवतो. इकडे बंद करा आहे ना. आता हे इकडे त्यांचं असतं. प्रत्येक गाईचं वासरू प्रत्येक गाईच्या समोर बनले. ही कोणती? ही गीर गाय आहे. ही पण गीर गाय आहे. हां ही सैवालचं क्रॉस आहे, बसली आहे ती. हां हां ती गीर गाय आहे, पण गीर बरोबर तिचं थारपारकरचं क्रॉस झालं आहे, कांक्रेजचं क्रॉस झालं आहे. ती व्हाईट आणि ह्याच्यावर. हां ती काँक्रीज सारखीच दिसते पण. आणि ही गाय आहे ती, ही रेड सिंधी आहे. ही पंजाबवरून, ॲक्च्युअल पंजाबवरून आणली. हां ते बस बस. त्या मी गुजरातवरून आणतो. त्या हां, ही कर्नाटकमधून आणतो. म्हणजे असं एक 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 पण काँक्रेज पण गुजरातचीच आहेत ना? का राजस्थानची? राजस्थानचीच आहेत, पण ती ही- भरपूर रागीड असते अशी दुसऱ्याला. पण ती दुसऱ्यांसाठी म्हणजे मालकांसाठी नसते, हां. पण दुसऱ्यांसाठी भरपूर हे असते. आता हे खाली एक कंपार्टमेंट केलं आहे. हां. आता अजून 5 गाई बुक केले. हा? मग गाईंचं दूध वगैरे? आम्ही तूप बनवतो त्याचं. हे टू घी. हां आणि ते मुंबईला जातं 2,500-2,700 रुपये किलोने जातं. पूर्ण प्रॉपर चुलीवरती प्रोसेस करून तूप बनवतो. तूप बनवतो आणि उरलेल्या दुधाचं पनीर इकडे मार्केटमध्ये. ही जात एकदम प्रेमळ असते. हा प्रेमळ असते, पण मालकासाठी हां, प्रेमळ आहे. हां. आणि आम्ही हात लावला तर ती रागावणार.
तो नंदी बैल असतो तो कांक्रेजचाच असतो ना. हो नंदी काँग्रेसचा होतो. आता हे दिवसभर फिरून हां. आता हे आले तर यांना फॅन बिल लावून पाणी बिणी भरून ठेवलं. मग आता हे लोक मस्तपैकी खातात आणि झोपतात. ह्यांना हे असं माया लावावं लागते. म्हणजे ती आता ही असं थांबवलं तर त्याला देशी गाय पण मागे बघितलेली मी तुमच्याकडे होते एक. थांबलो ना कशी सांगते म्हणजे त्यांचं इतके उभं राहिलं ना की घेत नाही राहत. छान आहे. हे बघ. ती घासायलाच लागते. तिला असं सारखं हे करत राहायचं. गाड करत राहायचं. तुम्ही गाईच्याच ह्याच्यात का हे केलं म्हणजे म्हशी पण म्हस पण. त्याला पाळायचं नाही. हा. कारण गाईचं देशी गाईंचं महत्त्व आता सगळ्यांना पटत चाललंय. हा. म्हशीच्या मागे नाही लागत. आणि ह्यांचं दूध खरोखरच म्हणजे मी स्वतः रोज यांचं दूध पितो. हा. 1-2 चमचे तूप खातो तर त्याचं इफेक्ट आहे. इफेक्ट आहे म्हणजे तुमची ते त्वचा समजते. नाही, तर आम्ही माझं त्वचा असं नाही, पण त्याचा इफेक्ट काय म्हणजे नाही तो फरक समजतो ना आपल्याला. त्याचा जो शरीरावर कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि एक ताजेतवानेपणा वाटतो, फ्रेश वाटतो. तो जो हा जो लळा आहे तो तुम्हाला दुसरीकडे म्हशीमध्ये म्हशीमध्ये मिळणार नाही. आणि आता आयुर्वेद खूप सांगतंय त्यांच्या दुधामध्ये सोन्याचं हे सापडलं हा घेतो. वगैरे बऱ्याचशा गोष्टी हे झाल्या त्यांच्या. त्यांना बरं. पाणी सोडा भाऊ. दूध किती देते आता हे 8-8 लिटर दूध देतात 2 हा. टाईमचं मिळून. 2 टाइमचं. हा, पण जर देशी गाईचं तेच आहे. परत देशी गाई दूध कमी देतात. जर्सी गाई 20-25 लिटर दूध देतात. पण जर्सी गाईचं दूध रेकमेंडेड नाही. रेकमेंडेड नाही आणि ते बरेच देशांनी बॅन पण केले आता ते. तर ह्यांचं दूध कमी आहे पण दूध चांगलं. दूध चांगलं आहे. हिचं फॅट 9 लागतं. 9 हां 9 फॅट लागतं. तेवढं म्हशीचं पण लागतं. हां ते तर आहे. एवढं त्यांना ते तुपाचं प्रमाण आहे. यांना पण मोकळं सोडतात इकडे. हां हे सकाळी सगळ्यांचं मिल्किंग झालं हम्म. की मोकळं सोडतो. मग 11-11:30 त्या बरोबर येतात इथे. हां. कारण आता फॅन लावलेत ना दुपार सगळं. आणि चारा सर्व आपला हिरवागार चारा म्हणजे कुठे बाहेरून चारा. शेणखत आणि थोडासा आजूबाजूला उसाचा कडबा वगैरे मिळतो ना तो आम्ही आणतो कापते वेळी. पण सगळं शेणखत शेतात मका आणि सर्व बाजरी नैसर्गिक सर्व. हां आणि ते कापून यांना घालायचं. बाकीयांजवळ आपलं आहे थोडं घेतो. मित्रांनो वैभववाडीतील सुंदर अशी योगेश रावराणे यांची गोशाळा आपण पाहिलीत. या गोशाळेतील तूप नैसर्गिक पद्धतीने तयार केलं जातं आणि विक्रीस देखील उपलब्ध आहेत. अवश्य आपण योगेश रावराणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तूप खरेदी करावेत. अतिशय व्यवस्थित पद्धतीने या गोशाळेचं नियोजन केलेलं आहे. आपण पाहता ते घरचं ताक आम्हास त्यांनी दिलेलं आहे. आपण देखील या गोशाळेला अवश्य भेट द्यावी. वैभववाडी बाजारपेठ येथून 5 मिनिटाच्या अंतरावर ही गोशाळा आहे. अतिशय सुंदर अशी गोशाळा. व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करावा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणासाठी आम्ही तयार करत आहोत. धन्यवाद.